दोन्ही टीमचा 12 मॅन कॉम्बॉक्स म्हणजे पाहिजे. उमरोलीचा या ठिकाणी उपस्थित आहे. उमरोली आणि अमराई असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. A1 जोडी चषक 2023 जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. तिसऱ्या रात्रीमध्ये तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अमराई आणि त्यांच्या विरोधामध्ये उमरोली. सलामीची जोडी आपण पाहतोय. सुधीर आणि त्याच्या सोबतीला आदित्य जाधव. येस सूरज 111 उमरोली टीम, अगदी त्याचे पुरस्कर्ते उत्तमदादा देशमुख. 111 उमरोली या नावानं हा संघ खेळतोय आणि पहिलं षटक घेऊन आलाय साहिल लोंगले. पहिलं षटक घेऊन आलाय. एक चांगला सामना पाहायला मिळणार. कर्जत शहराच्या कुशीमध्ये असलेला अमराई परिसर आणि त्या अमराई परिसरातून आलेला हा ग्रामीणचा संघ आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आहे तो सुधीर पवार, एक लेफ्ट हँडेड चांगला बॅटर आहे. त्याच्या सोबतीला आदित्य जाधव, जो एक हार्ड हिटर खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. त्याला अगदी पहिल्याच सुरुवातीच्याच खेळासाठी प्रमोट केलंय. आणि पहिलं षटक घेऊन आलाय साहिल. पहिलाच बॉल सुधीरनं ऑनसाइडला खेळला. एकेरी धावेनं स्वतःचं खातं उघडतोय. लेफ्ट हँडेड बॅटर सुधीर पवार. कर्जत प्रीमियर लीग 2025च्या पर्वाचा मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू, मालिकेवीराचं पारितोषिक जिंकणारा हा खेळाडू आपल्याला स्ट्राईकवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती आता पाहायला मिळेल. आणि त्याच्या समोर कर्जतचा नव्हे तर रायगडचा सितारा साहिल लोंगले, ज्यानं आपल्या गावाचं, तालुक्याचं नाव इंटरनॅशनल लेवलला नेलं. समोर टाकलेला बॉल आदित्यनं ड्राईव्ह केलं. एकच धाव या बॉलवरती येते. दोन्ही बॅट्समननं प्रत्येकी एक धावेनं आपलं स्वतःचं खातं उघडलंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला, तर दुसरा खेळाडू डीप मिडविकेट आणि काऊ कॉर्नरच्या अगदी मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन मोठ्या खेळाडूंमधला संघर्ष पाहायला मिळणार. लोअर फुलटॉस बॉल सरळ बॅटनं ड्राईव्ह केलंय. लॉंगॉन आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये बॉलला फील्ड केलं गेलं आणि या चेंडूवरती मिळते ती एक धाव. एक व्यावसायिक खेळाडू समोर आहे सुधीरच्या, साहिल लोंगले, आणि त्याच्या विरोधामध्ये खेळत असताना टेम्परामेंट दाखवतोय, संयम दाखवतोय, चांगल्या बॉलला सन्मान देतोय तो सुधीर पवार. आणि दुसऱ्या बाजूला आदित्य जाधव, मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जाणारा आदित्य उभा आहे. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर बाहेरचं बळण घेणारा बॉल. चांगली गोलंदाजी राहिली आहे. साहिलचं जितकं मोठं नाव आहे ना, तितका चांगला खेळ मैदानावरती आपल्याला आता पाहायला मिळतो आहे. कारण व्यावसायिक खेळाडूंच्या समवेत बराच वेळ त्यानं घालवला आहे ISPL सारख्या एक व्यावसायिक स्पर्धेमध्ये, आणि त्याचा खेळाचा दर्जा देखील तितकाच उंचावलाय. वेगवान चेंडू, तेज तर्रार, लेग स्टंपला मिस करत असताना विकेट किपरकडे जातोय. पंच वाईड बॉल दाखवत असताना एक्स्ट्राची 1 रन स्कोरबोर्डवरती येते. 4 धावा धावफलकावरती आहेत. अमराई आणि उमरोली यांच्यामध्ये हा चांगला संघर्ष प्रेक्षकांना पाहायला मिळणार, यात मात्र शंका नाही. या 2 मॅचेस आज आपण पाहिल्या. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत वंजारपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये चांदाईचा संघर्ष पाहिला, आणि तदनंतर चांगला संघर्ष पाहायला मिळाला कडाऊ आणि कान्नोर या 2 संघादरम्यान. मैदानावरती काय घडतंय, झेल टिपला जातोय आणि आदित्य जाधव होतोय बाद.
टॉपला मिडॉनला फिल्डिंग करत असताना अगदी जमिनीला बॉल स्पर्श होताना त्यांना हातामध्ये कॅरी केला, मोठी विकेट मिळाली ती बॅटिंग करणाऱ्या अमराई संघाची. आदित्य जाधव 1 या धावसंख्येवरती बाद झाला आणि वैभव नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. 4 धावा झालेल्या आहेत, 1 विकेट मिळाली आहे. साहिल लोंगले चांगली बॉलिंग करतोय. रिव्हर एंड कडून गोलंदाजी करत असताना त्याच्या गोलंदाजीची धार आपल्याला पाहायला मिळते. उर्ध्व विकेटनं हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढलाय. खोलवर टप्प्याचा बॉल, गोलंदाजाचं अस्त्र, गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं त्याचा वापर केला. खोलवर टप्प्याचा बॉल साहिलनं डिलिव्हर्ड केला आणि साहिलकडून व्हेरिएशन या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. उमरोली संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना अमराई संघाच्या धावफलकावरती धावा लागलेत त्या 5. पाच धावा धावफलकावरती आहेत. हर्षल लोंगले दुसरं षटक घेऊन आलाय. एक चांगला बॉलर आहे हर्षल. यंदाच्या हंगामामध्ये या खेळाडूची देखील चांगली कामगिरी आपण बऱ्याचशा मैदानावरती पाहिली आहे आणि त्याच्या समोर बॅटर आहे तो वैभव. वैभव नॉन स्ट्रायकिंग एंडवरती यंदाचा हंगाम गाजवणारा, कर्जत प्रीमियर लीग या एका मोठ्या स्पर्धेमधला सर्वोत्तम खेळाडू आपण नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहतोय. भिरकावण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर लेग स्टंप वरून जाणारा बॉल शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. वेगवान चेंडू पाहायला मिळाला हर्षल लोंगलेचा. सुधीर पवार एक मोठा खेळाडू अजूनही अमराई टीमच्या खेम्यामध्ये आहे. एक मोठा संघर्ष प्रेक्षकांना पाहायला मिळणार. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, तेज तरार, वेगवान चेंडू आणि दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. या अगोदर देखील आपण पाहिलं होतं ज्या वेळेला जोरात बॅट फिरते ना त्यावेळेला पिच वरती बॅट आदळते, एक वेगळा साऊंड निर्माण होतो आणि मग अपील केलं जातं. दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय महेशजी राऊत, आदरणीय गणेशजी पाटील, आदरणीय गणेशजी भद्रिके, आदरणीय विश्वनाथजी कडू या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालं. यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. धारदार गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी, तिखट मारा पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल, अगदी उमरोलीवरून हा सेट होऊन आलेला गोलंदाज आहे. सगळे बॉल तो यॉर्कर लाईनचे टाकतोय, बॅट्समनला मोठा फटका मारू देत नाहीये आणि हर्षल लोंगलेनं 3 बॉलमध्ये केवळ 1च धाव दिली आहे. पॉवर प्ले म्हटलं तर फलंदाजांना मोठे फटके मारण्याचा वाव असतो. मोठे फटके खेळण्यासाठी बरीचशी संधी असते कारण फील्डचं रेस्ट्रिक्शन असतं. परंतु या परिस्थितीमध्ये काय दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे ती उमरोली संघाची. श्रीपती बाबा उमरोली संघ परंतु आज 111 या नावानं मैदानामध्ये दाखल झालाय आणि चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे. सुधीरला चांगलं खेळावं लागेल. जितकं मोठं नाव आहे तितकी मोठी कामगिरी आता करावी लागेल. समोरून बॉलला टॉस करतोय. गुडलँड स्पॉट वरून उसळी घेणारे बॉल, टेकअप होणारे बॉल पाहायला मिळतात आणि यष्ट्यांच्या पाठीमागे विकेट किपिंग शरद बुंदाटेची चांगली पाहायला मिळते. शरद बुंदाटे एक चांगला खेळाडू आहे. चांगली विकेट किपिंग आज त्याची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आपल्याला. शफल होऊन जागा बनवली, हुकचा दर्जेदार फटका, फाईन लेगच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलं. षटकाराचा अमराई ब्रँड दाखवत असताना बॅटर सुधीर पवार. हे नेहमी बघण्यासारखे असतात.
दर्जेदार स्टॉप, पाठीमागच्या बाजूला गोळीच्या वेगानं एज लागल्यानंतर जाणारा बॉल अडवलाय आणि 3 धावा वाचवण्याचं काम केलं. डॅनी त्या ठिकाणी होते. संघामधील सगळ्यात सिनियर खेळाडू डॅनी आपला अनुभव वापरत असताना धावा त्यांनी वाचवल्या. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 1 षटकार या ओव्हरमध्ये आला आणि 13 धावा धावफलकावरती आल्या त्या अमराई संघाच्या. 2 ओव्हर नंतर 13 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या आणि 6.5च्या ॲव्हरेजनं 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मागचा सामना फार चांगला पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलपर्यंत क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलपर्यंत थ्रिलर नाट्य आपल्याला पाहायला मिळालं आणि 1 चेंडू 2 धावांवरती तो सामना येऊन ठेपला. पहिल्या मॅचमध्ये 82 धावांचा पाठलाग करत असताना 1 चेंडू 3 धावांचा सामना पाहिला. वंजारपाडा संघ 1 धावेनं त्या स्पर्धेमधून त्यांना घरचा रस्ता पकडावा लागला आणि मागच्या मॅचमध्ये थोड्याशा मिसफिल्डमुळे कडाव संघाला तो सामना गमवावा लागला. यानंतर लवजी आणि त्यांच्या विरोधामध्ये असरोटी, खालापूर तालुक्यातील 2 मोठ्या संघांमधला संघर्ष प्रेक्षकांना पाहायला मिळेल. साहिल लोंगले, वेगवान बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघणारा बॉल साहिलचा. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे, डावकुरा बॅट्समन आहे. साहिल ओव्हर द विकेटनं बॉलिंग करतोय. एक कोन बनवून, अँगल बनवून बॉल डिलिव्हर करतोय तो साहिल लोंगले. दरम्यान या ठिकाणी आदरणीय समीरजी लोंगले यांचं आगमन झाले. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपला स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. समीरजी लोंगले या आपण मंचावरती. पहिला बॉल गुडलेन स्पॉटवरती, दुसरा बॉल खोलवर टप्प्याचा. काय व्हेरिएशन आहे. खरं तर ISPL मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर तब्बल 40-45 दिवस व्यावसायिक खेळाडूंच्या समवेत सराव केलाय, खेळाचा दर्जा उंचावलाय. ISPL मध्ये फायनलिस्ट राहिलेला श्रीनगर के वीर या संघामध्ये हा खेळाडू खेळला होता. आपल्या उमरोली गावाचं, कर्जत तालुक्याचं, रायगड जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा हा खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बेट केलंय, रनआउटचा धोका आणि स्ट्राइक रोटेशन करण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट सॅक्रिफाईस केली आहे ती बॅटर वैभवनं. कमांडीच आहे. विजय पवार, हॅलो, रायगड मधला सगळ्यात लांब लचक षटकार मारणारा खेळाडू आता मैदानामध्ये दाखल झालाय. साहिलच्या विरोधामध्ये आक्रमण, परंतु बॉल पेक्षा कॅचची चर्चा झाली पाहिजे. काय दर्जेदार झेल टिपलाय आणि सुधीर पवारला बाद केलंय ते साहिल लोंगलेनं. हॅलो, मुखातच राहिलं खरं म्हणायला गेलं तर, कारण पारितोषिक त्यांनी आल्या आल्या लावलं आणि सांगितलं की उमरोली संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने विकेट प्राप्त करतोय त्याच्यासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज समीरजी लोंगले यांच्याकडून. आणि या विकेटचा मानकरी ठरलाय तो साहिलला विकेट मिळते. मनीष घारेचं देखील कौतुक झालं पाहिजे. स्क्वेअर लेग मध्ये काय दर्जेदार झेल टिपला. मैदानाच्या आतमध्ये सागर सावंत दाखल होतो. हा देखील एक व्यावसायिक खेळाडू आहे, व्यावसायिक प्रशिक्षक आहे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनशी संलग्न आहे. अंडर 19चा संघ असेल, महाराष्ट्र लेदर क्रिकेट महिलांचा संघ असेल, त्यांच्यासाठी प्रशिक्षकाची भूमिका बजावणारे सागर सावंत सर आता मैदानामध्ये दाखल होत आहेत. एक व्यावसायिक कोच आहेत, तर दुसऱ्या बाजूला प्रोफेशनल तितकाच व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे. 2 व्यावसायिक खेळाडूंमधला संघर्ष आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार. साहिलच्या विरोधामध्ये सागर सर सन्मान दिलाय. एका चांगल्या बॉलला, एका चांगल्या चेंडूला रिस्पेक्ट देत असताना फक्त सरळ बॅटनं बॉलला स्टिअर केलंय. चांगली गोलंदाजी राहिली आहे. आणि या षटकाचं वैशिष्ट्य म्हणजे, या गोलंदाजाचं वैशिष्ट्य म्हणजे 2 ओव्हरमध्ये एकही दुहेरी धाव नाही, एकही चौकार नाही आणि एकही षटकार नाही. गोलंदाजीतली शिस्त, गोलंदाजीतली डिसिप्लिन आपल्याला पाहायला मिळाली.
षटकार हॅट्रिकसाठी पारितोषिक आलेलं आहे. आदरणीय देवीदासजी चव्हाण यांच्याकडून दोन्ही बॅट्समनना जर षटकार हॅट्रिक लगावली तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरमध्ये 15 धावा धावफलकावरती लागल्यात. 5च्या ॲव्हरेजनं 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीतली शिस्त पाहायला मिळते, गोलंदाजीची धार पाहायला मिळते. परंतु आता सागर सावंतसारखे एक व्यावसायिक खेळाडू मैदानामध्ये आहे. रायगडमधील एक लांबलचक षटकार मारण्यामध्ये माहीर, लांबलचक षटकार मारणारा खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तो विजय पवार आता मैदानामध्ये आहे आणि विजय पवारला आपली पॉवर आता दाखवावी लागेल. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि म्हणूनच तर काय की देवीदासजी चव्हाण साहेबांकडून षटकार हॅट्रिकला 2000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय. प्रेक्षकांना सुन्न करणारा सामना पाहायला मिळतोय. आज 2 मॅचेस आपण पाहिल्या. अगदी क्रिकेटचा थरार एंटरटेनमेंट आपल्याला पाहायला मिळालं. A1 जोडी चषकाचा खरं तर हाच तर खरा विजय आहे. A1 जोडी चषकाचं एक दमदार असं शिस्तबद्ध आयोजन आणि त्या आयोजनामध्ये चांगल्या मॅचेस आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय यशजी गारे, आदरणीय प्रांजल निगुडसे, आदरणीय कुणालजी गारे, आदरणीय नितीशजी गारे उपस्थित झालेत. आपला स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अर्थातच आपण पाहतोय मंचावरती जे व्यक्तिमत्व दाखल झालं क्रिकेटच्या जगतात, खोपोली कालापूर मधलं एक जॉजवल आहे नाव. अर्थातच रविदादा गारे यांचे अत्यंत जवळचे मित्र अल्पेजी तरकुडे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या व्यासपीठावरती आगमन विशेषतः सहकार्य या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून लाभलं गेले, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनस्वी स्वागत आणि आभार. गणेश घारे गोलंदाजीला आलाय. 3रा बॉलर आहे उमरोलीचा. चांगला बॉल पंचांकडे अपील, पंचांचं बोट आकाशाकडे आणि सागर सावंत होत आहेत. LBW ठोक डीजे. सुजल साळुंखे आता मैदानामध्ये येतोय. 3 बॅट्समन बाद झालेत, 4 बॅट्समन बाद झालेत. टीमचा एकूण स्कोर आहे 15. सुशील घारे खांडपेचे आमचे एक उच्च शिक्षित ॲज अ स्कोरर म्हणून आमच्या समवेत जोडले गेलेत. MSc ऑर्गॅनिकमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आहे आणि अतिशय चांगलं गुणलेखन त्यांचं पाहायला मिळतं आहे आणि प्रत्येक खेळाडूची इत्तंभूत अशी माहिती आम्हाला पुरवत आहेत ते आमचे सुशीलजी घारे यांचं देखील स्वागत करूयात. या अगोदर आषाढीचे आमचे शुभमजी ठाणगे स्कोरर म्हणून कॉम्बॉक्समध्ये होते. गणेश घारे एक चांगले बॉलर आहेत, एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. उर्द विकेटनं तयार. पोटा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, फॉलो थ्रू मधून गेले, कॅचला कॅरी केलं होतं परंतु बाउन्स झाला बॉल. लास्ट मोमेंटला बॉल हातामध्ये आल्यानंतर बोट झाकू शकले नाही आहेत आणि बॉल बाउन्स झाला. कारण चेंडू हवेमध्ये बराच वेळ होता, डाऊन होत असताना ग्रॅव्हिटेशनल फोर्स कार्य करत असताना बाउन्स झाला हातामध्ये आल्यानंतर आणि एकच धाव मिळाली. विजय पवार आता स्ट्राईकवरती आहे. या खेळाडूवरती सगळ्यांची नजर असेल. गणेश घारेच्या विरोधामध्ये विजय पवार हे बॅटल बघण्यासारखं असेल आणि धावांची गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे आमराई संघाला. ते फटके विजय पवार मारणार का? विजय पवारची पॉवर पाहायला मिळणार का की गणेश घारेच्या गोलंदाजीची धार पाहायला मिळणार? वेगवान चेंडू, फुल टॉस, इतका फुल टॉस होता की शरद बुंदाटे यांच्या अगदी हातावरती जाऊन ब्रश झाला. नो बॉलचा इशारा आलाय. 17 धावा धावफलकावरती आहेत म्हणजे यानंतरचा चेंडू फ्री हिट असेल आणि तो देखील विजय पवारसाठी. फुलटॉस टाकला, वेगवान टाकण्याचा प्रयत्न होता, थोडंसं ड्यू फॅक्टर असतं, हातामधून रिलीज करत असताना बॉल कधी कधी सुटतात. फटका हवेत आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक लांबून आलेत. उमरोली संघाचं एक वैशिष्ट्य आहे की या संघामध्ये डॅनी यांचा जर आपण अपवाद वगळला तर सगळे अंडर 25चे खेळाडू आहेत. 25 पेक्षा कमी वयोगटाचे खेळाडू आहेत. यंग खेळाडू आपल्याला जास्त या संघामध्ये पाहायला मिळतात.
एकूण धावसंख्या झाली आहे ती 19. हॅलो. दरम्यान विनंती करेल जय मल्हार आसरोटी आणि त्याच्या विरोधात लवजी टीम. चला मध्यंतराला आपला टॉस केला जाईल याची आपण नोंद घ्या. जय मल्हार आसरोटी आणि त्याच्या विरोधात लवजी टीम. बॉटमहँडचा सुरेख वापर, झेल त्या ठिकाणी टिपला जातो आणि गोल्डन विकेट ऑफ द मॅच. विजय पवार हॅज टू डिपार्ट. ठोक डीजे. आउट. पोहोचली तर निश्चित रूपाने संघर्ष पाहायला मिळू शकतो, कारण मागच्या मॅच मध्ये तो संघर्ष आपण पाहिला होता. पुलचा फटका पॉवरफुल आहे, परंतु फिल्डर देखील त्या ठिकाणी ठेवलाय. जशी बॉलिंग केली जाते ना, ज्या टप्प्यावरती बॉलिंग केली जाते तशी फिल्डिंग देखील सेट केली आहे. ही चांगली रणनीती उमरोली टीमची आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळाली आहे. महेश सावंत आहेत स्ट्रायकिंग एंडवरती. एकूण धावसंख्या 20. महेश सावंत हे देखील मधल्या फळीमध्ये चांगला खेळ करण्यासाठी ओळखले जात आहेत. चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये, आणि प्रत्येक बॅटरसाठी वेगळं फिल्डिंगचं सेटअप या ठिकाणी लावलं जात आहे, कारण एकमेकांचा अभ्यास करून आलेले हे दोन्ही संघ मैदानामध्ये. बॅकफुटवरून ऑन द टो उडी मारून कट करण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी डॉट होत आहेत. एक फिल्डर डीप पॉईंटला लावलाय. फार कमी प्रमाणामध्ये अशा फिल्डिंगचं सेटअप आपण पाहत असतो, कारण लेदर खेळणारे बॅट्समन ज्या वेळेला येतात ना, त्यावेळेला अशा पद्धतीची फिल्डिंग ही नेहमी सेट केली जात असते. पुलचा फटका मिस टाइम आहे, ताकद कमी पडली, टायमिंग ही बरोबर नव्हतं. झेल त्या ठिकाणी घेतला जातोय आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय अमराई संघाचा.
आज परतीच्या प्रवासाला. कमॉन डीजे. दोन चेंडू शिल्लक आहेत. शकीब, इम्रान आणि शकीब ही जोडी. इम्रान बाद झालेत, शकीब आलेत आता नॉन स्ट्राईक एंडवरती. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 20 धावा धावफलकावरती आहेत. 8 विकेट आतापर्यंत गमावल्यात अमराई संघानं. चांगला फटका, ताकदीचा वापर केलाय. देर आहे, दुरुस्त आहे आणि चपराक लगावली आहे 4 धावांनी. 24 धावा धाव. या अशी फलंदाजी जर अगोदर झाली असती तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. साहिल लोंगले, काय दर्जेदार खेळ राहिला या खेळाडूचा. पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रानंतर बॅटिंग करणाऱ्या अमराई संघाच्या धावफलकावरती धावा आल्यात त्या 25 आणि टार्गेट सेट करण्यात आलंय दुसऱ्या सत्रामध्ये 26 या धावसंख्येचं. टॉस केलं जाईल. लवजी आणि असरोटी, एक चौक परिसरातून आलेला असरोटी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये खालापूर खोपोली परिसरातील लवजी संघ. 2 मोठ्या संघांमधला संघर्ष पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आणि जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी जोडले जातील आमचे संदीपजी बोराडे सर. चला, विनंती केली आहे आपल्यास जय मल्हार असरोटी आणि त्याच्या विरोधात लवजी टीम सातत्यपूर्ण तुम्हाला या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत. आपण या टॉस बॉक्समध्ये जिथे टॉस केला जाईल घरत आणि अजय घरत यांची सगळी ही मंडप व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. चांगली लाईट्स आहेत, चांगल्या फ्लड लाईट्स आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. आणि भानुदास रुटे आणि टिंकू लोबी यांचं स्टार टेनिस वर्ल्ड हे यूट्यूब चॅनल ही स्पर्धा कव्हर करते. चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी आपल्याला या स्पर्धेची यूट्यूबवरती पाहायला मिळते. आणि जर कोणी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूबवरती जाऊन स्टार टेनिस वर्ल्ड हे चॅनल सबस्क्राईब करा. जाऊया कॉम्बॉक्समध्ये संदीप बोराडे सरांकडे. जय मल्हार असरोटी टीम कॅप्टन, चला प्लीज फास्ट करा. आपण आपणा सर्वांसाठी विनंती आहे. मी विनंती करेल आमचे देवा अकॅडमीचे सर्वा देविदाजी चव्हाण यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. या पण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये एकीकडे लवजी आणि त्याच्या विरोधात जय मल्हार असरोटी टीम. आदबिक 11 लवजी टीम आणि त्याच्या विरोधात जय मल्हार असरोटी टीम. टॉस केला जाईल.
टॉस जिंकला यावेळी अद्विक 11 लवजी टीम डिसिजन. फिल्डिंग स्वीकारले. चला दोघांनाही शुभेच्छा असतील. मनीष मुंडे आपण व्यासपीठावरती या. उमरोली संघानं या इनिंगमध्ये 6 विकेट बॉलर्सनं घेतलेल्या आहेत आणि एक कॅच आहे, कारण पारितोषिक होतं. समीरजी लोंगले यांच्याकडून ते पारितोषिक लागलं गेलं होतं. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचं ते कॅश प्राईज होतं आणि रत्नदीप लोंगलेने जो अप्रतिम झेल टिपला होता त्याच्यासाठी त्यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज आहे. सामना संपल्यानंतर आपण नक्की समीर लोंगले यांच्याकडे जाऊयात, परंतु यावेळी पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि अवघ्या अंबराई टीमच्या धावफलकावरती धावा पाहायला मिळाल्या त्या फक्त 25. विजयासाठी आता 26 धावसंख्येची गरज आहे. चला स्पीडअप करा मॅचला. सलामीची जोडी मैदानात एकीकडे आपण पाहतोय शरद बुंदाटे, तर दुसरीकडे भावेश लोंगले. ही सलामीची जोडी मैदानात आहे, तर गोलंदाजी मार्क वरती विजय पवार. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती फटका शरद बुंदाडेच्या बॅट मधून येतोय, चौकार. त्याच बॉल वरती विजय पवारला चौकार आलाय. चांगला बॉल यावेळी राईट हँड ब्लॉकर. इथे आणखी एक चौकार पाहायला मिळतोय. या येथील 4 धावा. 4 धावेच्या मदतीने 2 बॉलचा तरार संपलाय. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते. शरद बुंदाटे आणि त्याच्याबरोबर भावेश लोंगले. अंश 11 उमरोली टीम. हा चांगला बॉल. कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर आहे. डॉट बॉलच्या मदतीने मात्र धावसंख्या तिथे स्थिरावली. चांगला फटका यावेळी शरदच्या बॅट मधून आलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळी येतोय आणखी एक चौकार. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. समीकरण पहा, गरज आहे ती फक्त 26 धावसंख्येची. आता 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिलंच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. चांगला बॉल. रफ्तारवरती स्वार झाले होते विजय पवार आणि तदनंतर हा बॉल सरळ कीपरच्या हातात. डॉटची संगता जरूर झाली आहे. 5 बॉलमध्ये 3 चौकार शरदच्या बॅटमधून आले, तर 2 डॉट बॉल विजय पवारच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळाले. पुन्हा एकदा चांगला फटका. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा भरपूर समाचार आणि इथे येतोय आणखी एक दर्जेदार शरद ब्रँडेड चौकार. टोटल मात्र पहिल्या षटकाच्या अंती जाऊन पोहोचले. ती 16 आकड्यावरती 26 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता आव्हान फार सोपं आहे अंश 11 उमरोली टीमसाठी. येणारे 24 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे.
खरं आहे. अगदी सुशील, तुमच्या प्रेझेंट ऑफ माइंडची दाद जरूर देईल मी. कारण आम्ही नेहमी म्हणतो ना, ज्यावेळी आकड्यांची आकडेमोड जर करायची असेल ना क्रिकेटमध्ये, तर जयेश भोसले नावाचं वादळ समालोचन कक्षात असणं फार गरजेचं आहे. आणि तसं त्यांच्याकडे जर तुम्ही गेला ना, तर प्रत्येक आकड्यागणित ते तुम्हाला क्रिकेटचा इतिहास सांगतील. जसं आता तुम्ही आमच्यासाठी सूचित केलं की भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची बर्थ डेट म्हणजे 24 एप्रिल, आणि तो आकडा सध्या या ठिकाणी आपण पाहत होतो. परंतु या क्षणी जर तुम्ही पाहायला गेला तर अगदी तुम्ही जसं सूचित केलं गेला की या क्षणाला चित्र पलटत आहे. चांगला बॉल, यावेळी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आदित्य. सव्वीस धावसंख्येचा पाठलाग करत असताना 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात पहिल्या षटकाच्या अंती. तदनंतर आदित्य आलाय, डॉटची सांगता करतोय. हा चांगला फटका आहे. 24 बॉल मध्ये गरज होती 10 धावसंख्येची. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची बर्थ डेट सांगत असताना येतोय हा षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने आता टोटल पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे. कॅमेरामनचं खरोखर कौतुक करावं लागेल. बऱ्याच जणांना माहीत नाहीये. खरं म्हणायला गेलं तर मी हे सांगून देईल की कॅमेरामनने झेल टिपला. अगदी जिथे कॅमेरामनची भूमिका तो करतोय. आणि इथे एकेरी धाव आले. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 23 या आकड्यावरती. चांगला फटका शरदच्या बाट मधून टो केलाय आणि इथे मात्र बॉलला धाडलंय सीमारेखा पार. येतोय विजयी चौकार. वंश 11 उमरल टीम या ठिकाणी विजय होते. जो आमचे